भरती असेल तर पोलिसांच्या जागा सुद्धा भरल्या पाहिजे. जवळजवळ 12,500 पोलिसांच्या भरतीचा आम्ही निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती सर्व राज्याची खराब आहे, महाराष्ट्राची सुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. पण अशा परिस्थितीत कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी आम्हाला 12,500 पोलिसांच्या जागा भरण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेतला, ऐतिहासिक निर्णय. आतापर्यंत महाराष्ट्राने कधी पोलीस भरतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला नाही, तो सुद्धा आम्ही घेतला. त्यातला पहिला टप्पा आता आम्ही करतोय, जवळजवळ 5,200 जागांचा पहिला टप्पा, त्याचा प्रक्रिया आता लवकरात लवकर चालू करतोय. मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो निर्णय झाला त्याच्यामुळे थोडा वेळ लागला, पण मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर मराठा नेत्याची सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पोलीस भरती करावं लागेल. पण त्याच्यामध्ये आमचं एकच आहे की पोलीस भरती करत असताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, या दृष्टीने आम्ही करतोय. त्यामुळे एकदम 12,500ची पहिली भरती आम्ही घेतली नाही, फक्त आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 5,500ची भरती करतोय. 5,500ची भरती झाल्यानंतर दुसरा टप्पा. पण त्याच्यामध्ये हे करत असताना आम्ही कोणत्याही समाजावर हा त्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणाचा निर्णय दिला किंवा भरतीमध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, या दृष्टीनं आम्ही पोलीस भरती करू. त्याच्यामध्ये सर्व संघटनांनी आम्हाला सहकार्य करावं, अशा प्रकारची सुद्धा मी इथे विनंती करतो. तुम्ही तुमच्या खात्याने केलेली